नमस्कार. उपवास म्हणलं की खिचडी आलीच. तर चला आज आपण माझ्या पद्धतीनं खिचडी बघूया. 1 वाटी साबुदाणा भिजत घालून घेतलेला आहे. तो रात्रभर छान भिजवून घेतला आहे. आता इथं मी कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. मला तेलातलीच खिचडी आवडते. बरेच जण तुपात पण करतात, पण मी तेलातच बनवते. तर चिरलेला बटाटा त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. बटाट्याच्या अगदी बारीक फोडी केलेल्या आहेत. बऱ्याच जणांना किसलेला पण आवडतो. तर बटाटा आपण ब्राऊन होईपर्यंत असा गुलाबी तळून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये. आता मी इथं दोन्ही घालणार आहे, हिरवी मिरची आणि लाल तिखट. तर बटाटा आणि मिरची तळून झाली की त्याच्यामध्ये आपण जिरं घातलं आहे. त्यानंतर आपण भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. आता आपण मीठ घालून घेतो आहे त्याच्यावरती आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साखर घालायची आहे चवीपुरती. मला साखर आवडते, आमच्या इथे थोडीशी गोड खिचडी आवडते, पण मी अगदी थोडी घालते आणि नंतर अर्धी काढून मग त्याच्यामध्ये जराशी भरपूर साखर घालते. माझ्या मुलाला आणि त्यांना भरपूर गोड साखर आवडते. तर तिखट मीठ वगैरे सगळं घालून झालेलं आहे आपलं. तर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. 2-3 वेळा झाकण घालून आपण वाफ देऊन घ्यायची. आता ह्याच्यामध्ये माझा ट्विस्ट आहे की मी त्याच्यामध्ये दूध घालते. अर्धी वाटी, पाव वाटी वगैरे जसं आपल्याला आवडेल तसं. अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकल्याबरोबर असं आपल्याला जास्त चावायची गरज नाही, अशी आपली मऊ खिचडी होते. तर दूध घालून घ्यायचं, थोडंसं हलवून घ्यायचं. आता इथं मी झाकण नाही ठेवणार कारण खिचडी आपली खूप चांगली मऊ भिजलेली होती. तर थोडा वेळ आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आणि तरी पण एवढं दूध घातलं आपण अर्धी वाटीच्या जवळजवळ, तरी ही खिचडी आपली मोकळी होते. झाकण नाही ठेवलं त्यामुळं ते दूध आहे त्याच्यामध्ये मुरून जातं आणि वाफ आहे ती निघून जाते. तर आपली मऊ छान अशी खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही दूध घालून केलेली खिचडी एकदम क्रीमी आणि मऊ छान लागते. तर नक्की ट्राय करा. देवयानीच कुकिंगला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब